जगामध्ये संत महात्म्याच्या नामाचं महत्त्व सांगतात महाराज. कारण भगवंताच्या नामाची ताकद आपल्याला सर्वांना माहिती आहे. भगवंताच्या नामाची ताकद आपल्याला सर्वांना माहित आहे. पण या जगामध्ये जर आपण एखाद्याला प्रश्न विचारला, आता तुम्हालाच मी प्रश्न विचारतो, जगामध्ये देव मोठा का संत मोठे? संत मोठे, बरोबर आहे का नाही? मग संत जर मोठे असतील तर ते रात्रंदिवस एक काम करतात. कोणतं? दिन रजनी हाची दिन रजनी हाची गोविंदाचे पवाडे हाचे पवाडे गोविंदाचे हाची धंदा जर संत मोठे तर संत रात्रंदिवस नामस्मरण कोणाचं घेतात? देवाचं. दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे रात्र न कळे दिवस ना कळे अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस जागृती स्वप्नी सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये संत कोणाचं नामस्मरण करतात? देवाचं. मग जर संत मोठे तर ते देवाचं भजन का करतात? मग आता कोण मोठं? माणसं ज्याचं नाव घेतात, नाव जास्त मोठ्या माणसाचं घेतात का लहान माणसाचं? समजा एखादा, आता साहेब लोक आले, एखादा मोठा साहेब आला, आमदार आला, समजा आपल्या सप्त्यात आमदार आला आणि आमदार साहेबासोबत एखादा माणूस आला, माणसं नाव कोणाचं घेतील? आपल्या गावात आणणारे हे सुपुत्र असं नाव घेतील का? माननीय सन्माननीय आदरणीय आमदार साहेब आपल्या सप्त्याला भेट देण्यासाठी आले, नाव कोणाचं घेतील? मोठ्या माणसाचं. मग संत देवाचं नामस्मरण घेतात, त्या आरती देव मोठा आहे. मग आता तुम्ही सांगा, देव मोठे का संत मोठे? कोण मोठं? सांगा लवकर, अजून बी तुम्हाला चान्स आहे पार्टी बदलायला. बघा तुमचं काय जे असेल तर नंबर 1 चे खोकी देतो तुम्हाला, याचं द्या आपल्या पक्षात. काय मोठं? देव मोठा, बरोबर आहे का नाही? कोणी म्हणतंय देव मोठा. आता माणसाचं काय म्हणणं आहे? बोला ना तुम्ही, कसं झालंय भाई? कोण मोठं दाजी? संत मोठे. पुरुष वर्गाचं म्हणणं आहे संत मोठे. महिला मंडळ तुमचं काय म्हणणं आहे? महादेव मोठा, बरोबर आहे का नाही? नाही उगाच असते का ते, सगळं कळत असते त्याला. आता पुरुषाचं म्हणणं आहे संत मोठे आणि महिला मंडळचं म्हणणं आहे देव मोठा, महादेव मोठा, बरोबर आहे का नाही? आता कसं झालंय माहिती आहे का महाराज, तुमच्यापेक्षा त्यांना जास्त कळते. त्याचं एकच कारण आहे, ते भागवत कथा असू द्या, जास्त गर्दी कोणाची बाबा? महिला मंडळची. तुम्हाला टाइम नाही ना? टाइमच नाही तुम्हाला, रोज कामं असते. तर कीर्तनाला बी जास्त गर्दी कोणाची? पुरुषांची. मग आपलं महिला मंडळची. पुरुषांची बी गर्दी असती, पण कसं असतं माहिती आहे का, ज्यांना जास्त आवड आहे तेच पुढे येऊन बसते. तर पण ज्यांना फक्त शिराळ गप्पा ऐकायची सवय असती ते वाट्यावर बसते. बरं वाटायला आवाज, पण मधात गेले की पायच हरिता येत नाही आवाज. इथं का तुला का फुगडी खेळायची का काय, तुला जसं बसत तसं बस बापा, पटांगणे. पण हे समजा पुरुष वर्ग म्हणतात संत मोठे आणि महिला मंडळ म्हणतात देव मोठा. पण एक सांगू का, संत जे मोठे म्हणतात आणि देव जे मोठे म्हणतात, आपल्यातला मतभेद जर घालवायचा असेल तर देव मोठाच आहे, पण देवापेक्षा एक काकण मोठे माझे संत आहे. म्हणून बघा, पुरुष वर्ग जास्त देवाची भक्ती करीत नाही, उपवास धरीत नाही. मग खरं सांगा, सकवण बघितल्याच्या नंतर जास्त देवी माणसाला धरती की बायाला धरती? कोणाला धरती? बायाला धरती. सकवण तुम्ही बघा, तुम्हाला माणसाला एक बी निघणार नाही, मसुबा नाही, मुंज्या नाही, काही नाही. तुमच्याकडे आहे का नाही पद्धत सकवण बघायची? आहे. चांगली प्रसिद्ध म्हातारी असते सकवण बघणारी,
लय नंबर 1 असते. आमुषा पौर्णिमेला मस्त बघत असते ती. आमच्या गावात बी म्हातारीची आजीचे पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला सगळ्याला बाहेर बसावं लागते, कारण एवढे भक्तायचा रांग लागते महाराज. आणि सकवनाचं काम लय खास आहे. असा आरसा घ्यायचा, 1 रुपया घ्यायचा आणि चालू करायचं. ज्याला दुखायला लागले आणि नेमकं काय दुखायला लागलं ते कोणी बाजूला बसलेलं असते, म्हातारी पुढे येते आणि मग सकवन चालू झालं. काय दुखायला लागले ते म्हणते, काय नाही बघा, उचलू फेकल्यासारखं झालं. ह्या दुखण्याचा अजून कोण्या डॉक्टरला मेळ लागला नाही, कशात बी मशनीत घाला अजून काय मेळ लागला नाही. तोंड कसनुसं पडायला लागले, खाल्लेलं गोड लागणं आणि धरणी माई जागा देईन. मग डॉक्टरला विचारलं, डॉक्टर म्हणतो मग PGD मध्ये अख्ख्या बेंडक्या कापल्या म्या, पण हे काय आपल्याला तपास लागला नाही. मग ती म्हणते माय काय देवा धर्माचं असलं तरी बघ, आणा बरं तुळसा अक्काला बोलून. मग तुळसा अक्का येणार, काय व्हाले, काहीच नाही बघ, उचलूच फेकल्यासारखं. मग ते चालू होते. इरीवरच्या अस्त्र आहेत का, इरीवरच्या असल्या तर रुपया चिटकतू, नाही तर रुपया होत असलं कंट्रोल तर बघा, नाही तर बसा इकडे दाजी आपल्या हसून उगा काय एखाद्याच पोट दुखलं. इरीवरचे आहेत का, इरीवरच्या असल्या तर रुपया चिटकतू, नसला तर फुटकतू. ते म्हणते मा इरीवरच्या ना नव्या बोरवरच्या बघ बरं. मग नव्या बोरवरच्या आहेत का, नव्या बोरवरच्या असल्या तर चिटकतू. अनुभव आल्याला दिसायला यायला. हा असल्या तर चिटकतू, नाही तर रुपया फुटकतू. आता एवढं बी नसले ते म्हणते एक काम कर ना, आपल्या रानिकलेल्या सौंदडी खालच्या बघ, कारण त्या लय सत्याचे आहेत. माय मोहन माया सासूचं जमत नव्हतं, ती मराव म्हणून सवासणी घातली, 2 दिवसात नेली. लय सत्याचे येतात. मग सौंदडी खालच्या आहेत का, सौंदडी खालच्या बी नाही. मग एक जण येते ती म्हणते माय तुया माहेरच्या तरी बघ, अहिल्या नगरच्या असल्या तर असल्या. असं म्हणणं रुपया चिटकून बाय संगच होते. निघलं टमटम पुढं अहिल्या नगरला. आता सवाशीन देवी ही लई इमानदार. आता ते सवासणीचा जो महिना असतो ना, त्या महिन्यामध्ये एका माता माऊलीला 5-5 घरच्या कचरू मारा सवासणी असतात. मग माणूस एकदा जीवू शकते का नाही, पण सवाशीन लई इमानदार, कुठल्याच भक्ताचा निवड डावलीत नाही. एका भक्तिनीच्या घरी खाणार, दुसरी भक्तीने आली माहिती चला माहिती जेवायला, बाई आत्ताच जेवले, मग काय नाही कुकू घेऊन या. मग ती रिकामा जात नाही, डबा घेऊन जाणार. मग डबा घेऊन गेली की तिथं कुकू लावणार, डब्यात पुरणपोळी घेऊन येणार. मग ती सवासणी खाणार नाही, ठेव मसुबा खाणार. आणि मसुबानं कच्चून हाणलं आणि मग बाई म्हणती सवासणी झाल्या, देवधर्म झालं, पण घर अजून बी उचलू फेकायच लागलं. आता देवीनं खाल्लंच नाही, खाल्लंय कोणी, मसुबानं. तुमची जी देवाची भक्ती आहे काही भामटी भक्ती म्हणून देव तुम्हाला पावत, कारण भगवंताची भक्ती करावी कशी हे फक्त संतालाच विचारावं महाराज. देवाची प्राप्ती जर करायची असेल ती करावी कशी ही संतालाच विचारावा, कारण संताशिव प्राप्ती हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संता ते पाये, धरावे संता ते पाये, इन साधती साधन, इन साधती साधन, धरावे पाये, धरावे संता ते पाये, साधती साधन, हे साधती साधन, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. मग देवाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला संताला शरण संतवीन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, संतवीन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. कारण संताशिव देवाची प्राप्तीच नाही.
मग देव मोठा का संत मोठे? संतच मोठे. देव मोठाच आहे पण देवापेक्षा एक काकण मोठे माझे संत आहे. कारण देवाचा जर विचार केला महाराज तर भगवंतानं सजीव असणाऱ्या बैलाचं दूध काढलं. भगवंतानं सजीव असणाऱ्या बैलाचं दूध काढलं. दूध काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं हातामध्ये तवळी घेतली आणि तवली घेतल्याच्या नंतर ज्या वेळेस महाराज गाईचं धार काढण्यासाठी निघाला भगवंत आणि धार काढण्यासाठी निघाल्याच्या नंतर राधेला पाहिलं आणि राधेला पाहिल्याच्या नंतर देव काय झाला? भुलून गेला आणि भुलून गेल्याच्या नंतर दूध काढायला कुठं बसला? बैलाजवळ. आता बैलाजवळ दूध काढायला बसला. दूध जर काढलं नसतं तर लोक काय म्हणले असते? देवात ताकद नाही. मग देवाचं देव पण सिद्ध करण्यासाठी भगवंतानं बैलाचं दूध काढलं. आता हे कोण झालं? देव मोठाचे. बैलाचं दूध काढणारा देव मोठाच आहे. पण जगद्गुरु तुकोबराय आपल्या मुलीच्या भेटीसाठी वैकुंठाहून आले आणि त्या मुलीनं खाण्यासाठी शेवळ्याचा भात केला. पण त्या भाताव खाण्यासाठी दूध नव्हतं. जगद्गुरु तुकोबरायनं वेलेश्वराचं पूजन केलं. वेलेश्वरात पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे ज्यावेळेस मला कीर्तनासाठी आमच्या अनंत महाराजांनी फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर मला सांगितलं, माऊली महाराज गाव छोटा आहे आणि तुम्ही तारीख घ्या, मला फोन करायचं सांगितलं. म्हणजे त्यांना बी कोणतरी फोन करायला सांगितला होता म्हणजे तुम्ही, आणि तुम्हाला बी कोणतरी फोन करायला सांगितलं होता ते म्हणजे आमची दाढी. बरोबर आहे का नाही? असा इकून असा दांडा आला बघा. त्यानं सांगितलं त्यांची तारीख घ्या. महाराज म्हणले अनंत महाराज तुमच्या जवळचे, तुम्ही तारीख घ्या. मग ज्या वेळेस मी म्हणलं आता अनंत महाराजाचं निवेदन आहे, आता मोठा महाराज येऊ. बरोबर आहे का नाही? महाराज मोठे आहेत. म्हणलं काय हरकत नाही, तारीख लिहून घेतो. ते म्हणले मानधन किती? मी म्हणलं आता तुम्हीच बघा. एक दिवस वाजवायचे 5,000 तुम्ही घ्याले, बोलेरो गाडीत फिरायले तुम्ही, मला अजून गाडी नाही म्हणलं. त्यामुळं म्हणलं तुम्ही किती सांगा, आता तुम्हाला काय मित्रामध्ये काय बोलावं? ते म्हणले महाराज आम्ही आमच्या आकारानं देऊ. मग मी जरा दचकलो बघा. अगोदर मला काय नव्हतं, पण आता कसं 2 हाताचे 4 हात झाले ना, सगळं काम इमानदारीने करावं लागतं. मागं जर प्रपंच चालू झाल्यावर खूप मोठा प्रपंच बेकार असतो, त्यामुळे असं रिकामा हाताने जात आहे. त्यामुळं मी म्हणलं थोडंसं मी दचकलो आणि दचकल्याच्या नंतर अनंत महाराज म्हणले काय हरकत नाही तुमच्या मनाप्रमाणे करू. पण ते पुन्हा डायरेक्ट सासरवाडीकडे वशिला गेला. तुमच्या शेजारचा महाराज तारीख देत कसा नाही, मला तिकून दबाव आणला देवळगावून. आणि देवळगावून दबाव आणल्याच्या नंतर मी म्हणलं काहीच नाही, नारळ नाही दिलं तरी हरकत नाही, फक्त 5,000. म्हणजे असं बोलून पण जे होईल, कारण एवढी सुंदर सेवा. आणि गावात आल्याच्या नंतर मला वाटलं खरंच गाव छोटं आहे. गाव छोटा असू द्या, कीर्तनाला पब्लिकही कमी असू द्या, पण एवढे सुंदर गायनाचारी असले ना फुकट कीर्तन करावं वाटते, पण ते गाववाल्याला पचत नाही. नाही तर बघा महाराज, कारण एवढा सुंदर आवाज आहे. आता हे पैशासाठी नाही, केवळ आणि केवळ प्रेमासाठी आलेले आहेत महाराज, केवळ आणि केवळ प्रेमासाठी. पण काही लोकांचा एक भ्रम आहे, काही माणसं म्हणतात महाराज लोकांनं आता परमार्थाचा बाजार मांडलाय, काय काय पैसे घ्याले. मला वाटतं जे पैसे घेतात का ते आपल्या घरी येतात का, आपल्याला फोन करतात का आमची तारीख घ्या. मग जे घेतात हे त्यांच्या नशिबानं भेटते बघा. जे पैसे घेतात त्यांच्यावरती बोट कधीच उठवायचं नसतं. आपल्या नशिबात आहे तेवढं आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. मग तेवढं आपल्याला प्रेम तरी कमवता आलं पाहिजे की असे माणसं आपल्याला भेटले पाहिजे. कारण कीर्तन झाल्याच्या नंतर एवढं थंडीमध्ये तुम्ही बसलात
एवढं तुम्हाला थंडी वाजायली, तुम्ही स्वेटर घालून रग घेऊन बसलात, पण कीर्तन झाल्याच्या नंतर माझा फेटा जर बघितला तर घामानं वल्ला झालेला असतो. आमच्या महाराजाचं जर शर्ट पाहिलं तर घामानं वल्लं झालेलं असतं. मग तुम्ही सांगा, हे घामाचा पैसा आहे का फुकटचा आहे? पैसा कशाचा आहे? घामाचा आहे महाराज. महाराज पुन्हा एक महाराजाचं प्रमाण आहे, कारण हा फक्त निमित्त आहे, पण फळ देणारा काय आहे? आपलं संचित आहे. व्यवसाय तो निमित्त, फळ देतसे संचित. कारण आपला हा निमित्त आहे, पण फळ देणारा आपलं संचित आहे. विठाला कारण भगवंतानं दूध काढणारा बैल हा जिवंत होता, हा सजीव होता. पण जगद्गुरु तुकोबरायनं ज्या बैलाचं दूध काढलं, तो बैल मात्र प्युअर पाषाणाचा दगडाचा होता. मग दगडाच्या बैलाचं दूध काढणारा मोठा का जिवंत बैलाचं दूध काढणारा मोठा? दगडाच्या बैलाचं दूध काढणारा. मग देव मोठा का संत मोठे? तर देव मोठेच आहेत, पण देवापेक्षा एक काकण मोठे माझे संत आहे. कारण देवानं गायी सांभाळल्या गोकुळामध्ये, देवानं गायी सांभाळल्या गोकुळामध्ये, जिवंत गायीला खाऊ घातलं कोणी? देवानं. पण माझ्या नाथबाबानं तर दगडाच्या नंदीला चारा खाऊ घातला ना. मग देवापेक्षा संत मोठेच आहेत महाराज. कारण भगवंताच्या नामस्मरणामध्ये सुद्धा ताकद आहे. गंगेला स्नानाला गेल्याच्या नंतर आपण पवित्र होऊ शकतो, पण आपलं पाप जळू शकत नाही. पण संताच्या नामात एवढी ताकद आहे, आपलं पाप जाळण्याची ही ताकद आहे. आणि आपल्याला जर पुण्यवंत व्हायचं असेल तर संताच्या नामस्मरणानंच होता येते. अभंगाचं पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत सज्जनाची नावे. आपल्याला जर पुण्यवान व्हायचं असेल तर महाराज म्हणतात तुम्ही सज्जनाची नावं घ्या, संताचं नामस्मरण करा. आणि संतांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे महाराज, आपण पुण्यवानतही होतो आणि आपलं पापही जाळण्याची ताकद जर कशात असेल तर माझ्या संताच्या नामस्मरणात. आणि महाराज संताचा आशीर्वाद एकदा ज्याच्या पाठीमागं संताचा आशीर्वाद भेटला ना, त्याच्या जीवनामध्ये कशाचीच कमी पडत नसते. कारण आपल्या परिसरामध्ये खूप गावाला गेल्याच्या नंतर काही वाक्य ऐकायला भेटतात बघा. काही काही माणसं म्हणतात महाराज आमच्याकडं काही नव्हतं, आमच्याकडं काही नव्हतं, गुरुवर्य महाराजाची लक्ष्मणबाची आमच्यावरती कृपा झाली आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आम्ही वागलो. खरं सांगा महाराज आम्हाला कशाचीच कमी नाही, आम्हाला कशाचीच कमी नाही. सोपाऱ्यामध्ये एक काय शेळके का काय आडनाव आहे बघा त्यांचं, मला सहज भेटले. मला म्हणले माऊली महाराज आता हे तुम्ही एवढं मोठं आमचं घर बांधताना आपल्याकडे जमीन सुद्धा नव्हती, म्हणा 1 गुंठा सुद्धा जमीन नव्हती, पण मला कीर्तन भजनाची एवढी आवड. गळ्यामध्ये आजपर्यंत आमच्या कुटुंबामध्ये कोणी माळकरी नव्हतं, पण एकदा लक्ष्मण भाऊ आमच्या गावाला कीर्तनाला आले, मला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवून माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणले बाळा अरे एवढा सुंदर तुझं देह दिलेला आहे देवानं आणि तुझ्या गळ्यात माळ नाही. तो म्हणला महाराज माळ कशामुळं घालायची? आणि महाराजानं त्यावेळेस मला माळ घातलेली आहे आणि तसं आजपर्यंत माझ्या गळ्यातली माळ तर मी काढीच नाही. माझ्या आजोबाच्या गळ्यात माळ आहे, माझ्याही गळ्यात माळ आहे. आजोबाला माळ घातलेली आजपर्यंत आमच्या घर पूर्ण माळकरी आहे, पण त्यावेळेस आम्हाला गुंठाही नव्हता.
पण आज आमच्या घरी 10 एकर जमीन आणि एवढा मोठं घर सुद्धा आहे. हे कोणाची कृपा झाली? कारण संत कृपा झाली इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली. संत कृपा झाली इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली. आणि जे देवाची भक्ती करतात महाराज, जे संताची भक्ती करतात ना, त्यांना देवाची सुद्धा भक्ती करायची गरज नाही. कारण संताच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की देवाकडे जायची अजिबात गरज नाही. कारण देवान कृपा करतो, पण देव कृपा करत असताना कशाची तरी अपेक्षा करतो. देशी तेव्हा ऐसा असशी उदार, कारण तो उदार आहे पण अगोदर आपल्याकडून घेतो. आणि संत आपल्याला कृपा करतात त्यासाठी आपल्याला एकच करावं लागतं, हे तो एक संता ठाई. कारण संताच्या सानिध्यात गेलं की सहज महाराज संत कृपा करतात. असे बरेच काही लेकरं येतं, बरेच काही माणसं येतं. महाराज आम्हाला काही येत नव्हतं, कुठं शिकायला गेलो नाहीत, काय नाही, महाराजासोबत राहिलो आणि राहिल्या राहिल्या असा परमार्थाचा नाद लागला आणि बघा मी महाराज झालो. असे खूप आपल्याला ऐकायला भेटतात. आता महाराष्ट्रामध्ये एक नंबर 1चा कीर्तनकार गाजलेला आहे, नंबर 1चा. फक्त मारोतराव महाराजाची गाडी चालवली, पण आता 40,000च्या कमी रुपये घेत नाही. काही बोलायलीस मंजुळे? मधुकर महाराज, सायळकर, सहज महाराज. आत्ता शिका भंगाचा लाख खोलायलो. सगळं जमलं पाहिजे कॉपी. कारण फक्त महाराजाची गाडी चालवली आणि इमानदारीनं सेवा केली. त्यावेळेस मारोतराव महाराजांना सांगितलं, मध्ये तुला कशाची कमी पडणार नाही, फक्त देवाची सेवा सोडू नको. संताचा शब्द खरा ठरला. आज माणसाची तारीख सुद्धा भेटत नाही. 35 ते 40,000 रुपये त्या कीर्तनाची. कृपा कोणाची? संताची कृपा आहे महाराज. कारण संताचा शब्द हा कधीच खोटा ठरत नाही. म्हणून संताच्या शब्दावरती आणि संताच्या ग्रंथावरती कधीच माणसानं वाईट बोट दाखवू नये. कारण एक एक शब्द संताचा आपलं जीवन बदलू शकते. हे माझ्या संताची ताकद आहे. विठ्ठला होता येतं, हे फक्त संताच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे बघा. म्हणून तर पहा, पंढरपूरला जात असताना आपण वारीला कोणाच्या जातो? बसा ओ बसा. आधी 2 जण, पुन्हा त्यात तुम्ही उठून जा. मग मी कोणाला सांगायचं? कारण पंढरपूरला वारीला जातो कोणाच्या? पांडुरंगाच्या. पांडुरंगाच्या वारीला आपण 21 दिवस जातो. पण या 21 दिवसामध्ये तुम्हाला पांडुरंगाचं नामस्मरण ऐकायला भेटतंय का? माऊलीच्या पालखीत गेलो तर आपल्याला एकच भजन ऐकायला भेटतं. कोणतं? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव पालखीमध्ये लाखो समाज असतो, पण पांडुरंगाचं नाही. ज्ञानदेव तुकाराम. आणि ज्ञानोबरायाचं भजन केलं की रात्री आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला खायला भेटते. आपण एखाद्याच्या दिंडीत असलो, आता काही काही दिंडी अशा येतात की त्या दिंडीच्या मुकामावरती जेवण फिक्स आहे बघा. त्या दिवशी जेवायला तेच होणार. म्हणून लोक पत्रिका बघते ते म्हणजे आजचा मुक्काम कोणता आहे? ते पाण्याच्या टाकीच्या इकडा नाही का रे, ते थोडे पत्र पडलेले असते तर 2-4 म्हशी बांधलेले असतात तिथं म्हणल्यावर काय शिराभात कडीच आहे. मग इकडे दुसरीकडे काय खायचं? गुलाबजांबू. कारण वारीची विशेषता आहे बघा. कोणाला जर अनुभव घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षी पंढरपूरला वारीला जा
आणि सकाळपासून आपण एक मनामध्ये इच्छा निर्माण करायची की माऊली तुमच्या पालखीमध्ये आलोत आणि संत माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात हे मी कीर्तनात ऐकलंय आणि आज माझी इच्छा आहे की मी गुलाबजांबू खावं. तुम्ही पंक्तीची वाटच पाहू नका, एखादं तरी घर असं येईल की तुम्हाला मनानं बोलवते आणि गुलाबजांबू खाऊ घालते. कारण वारीची ताकद एवढी आहे महाराज, संतांच्या सानिध्यामध्ये गेलं की ज्ञानोबा कधीच उपाशी राहू देत नाही, कधीच उपाशी राहू देत नाहीत. फक्त आपली तेवढी भक्ती पाहिजे महाराज. आपलं कसं आहे माहिती आहे का, आपल्याला एखाद्या दिंडीत जायचं झालं की आपण दिंडीत जात असताना जेवणाचं जास्त विचारतो का भजनाचं जास्त विचारतो? आपण जर एखाद्याला म्हणलं या आमच्या दिंडीत खाण्यापिण्यात चांगली सोय आहे का, भजनाचं कोणी विचारतंय का? नाही. खाण्यापिण्याची चांगली सोय आहे का? एक जण तर मला म्हणला महाराज तुझं राहाची खाची सगळी सोय असून पण झोपाय सोय होईन का? म्हणलं नाही, पलंग घेऊन येतो ती दाता. आता काय करायचं? कारण वारीला जात असताना तरी माणसानं अपेक्षा कमी ठेवा. आता खरं सांगा, दिंडीला समजा एखाद्या महाराजानं दिंडी काढली, आता आमच्या अनंत महाराजानं दिंडी काढली आणि आम्ही जर म्हणलं अनंत महाराज मी कंबर बांधून कीर्तन करणारा महाराज आहे, तुमच्या दिंडीमध्ये माझी जर चांगली सोय होत असली तर मी येतो, असं म्हणणाराला अनंत महाराज तुम्ही म्हणा 2 म्हशी घेऊन तिकडेच वळ पण दिंडीत येऊ नये. कारण दिंडीमध्ये जर तुम्ही सुखसोयीची अपेक्षा जर ठेवत असताल, अहो एकदा तुम्ही ज्ञानोबरायचं भजन करा. ज्या घरी बंगल्यामध्ये तुम्ही गालिच्छा घेऊन झोपणारे माणसं ज्ञानोबरायचं इमानदारीनं भजन करायचं. एक टाइम जरी तुम्ही पंक्तीत झोपले ना, पंक्तीमध्ये जर जेवण केलं ना, तर दगड उशाल घेतला तरी गादीवर झोपल्यासारखी झोप लागते. कारण ध्यान असू द्या नसू द्या तरी सुद्धा झोप लागती. ही माझ्या ज्ञानोबरायची ताकद आहे. लाखो समाज असतो पण ज्ञानोबरायचं भजन करतो. खरं सांगा, वारीमध्ये चालणारे जेवढे वारकरी येतं, ज्या वेळेस दुपारचा मुक्काम असतो, दुपारचा ठेपा असतो, त्या टायमाला कोण्या झाडाखाली बसल्याच्या नंतर किती गवत आहे आणि किती तिथं पिढे येतं त्या अजिबात कोणी बघत नाही. बसलं तिथं झोपत आहे. बरोबर आहे का नाही? मग एखाद्याला वाटतंय का इचू बिचू येईल डसन, एखादा सर्प फिरप येईल डसन, असं वाटतंय का? नाही. रानात रोज आपण रानात जातो तरी सुद्धा आपल्या रानामध्ये एखाद बार झाडाखाली बसायचं झालं तर आपण काय म्हणतो, येचू काढ्यात बघून बसा बरं काय. कशामुळं? कारण आपल्या रानामध्ये आपल्याला सुद्धा विश्वास नसतो, पण त्या जगाच्या मालकाच्या वारीला जात असताना संतावरती विश्वास असतो. म्हणून महाराज आपल्याला कोणाला काही धक्का लागत नाही. नाही तर एक बघा, एखाद्या यात्रेमध्ये जर महाराज माणसं जर मृत्युमुखी पावले तर दुसऱ्या वेळेस लोक त्या यात्रेला गर्दी कमी करते. वारीच्या वाटानं कित्येक माणसं गाड्याखाली जाऊन मरतात, पण वारीची कधीच पब्लिक कमी होत नाही. ही ताकद माझ्या संताची. कारण वारी तर पांडुरंगाची आहे पण भजन ज्ञानोबरायचं. तुकोबरायची वारी आहे पण भजन संताचे. अहो नाद बाबा सोबत आपण जातो पंढरपूरला, वारी कोणाची आहे? पांडुरंगाची. पण नाद बाबाच्या पालखीमध्ये सुद्धा भजन करून डवलतो. कोणाचं? भानुदास एकना जे जे भानुदास एकना 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 जे जे 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 भानुदास एकना. कारण वारी पांडुरंगाची आहे पण आपण सोबत नाद बाबाचे आहेत. म्हणून भजन कोणाचं आहे? नाद बाबाचं. आणि नाद बाबाचं भजन एवढ्या आनंदामध्ये आपण तिथपर्यंत जातो. नाद बाबाच्या दिंडीत सुद्धा कोणी उपाशी राहत नाही, ज्ञानोबरायाच्या दिंडीत सुद्धा कोणी उपाशी राहत नाही. उलट मला असं वाटतं काही माणसं विचारतात ना, घरून निघताना त्यांचं वजन मोपायचं आणि वारीहून येताना वजन मोपायचं. मायच्यान 3 किलो तरी वाढलेलं असतं. आणि जर माणसं चपळ असले ना 5 किलोच वाढत आहे. कारण पंगत असू नसू फक्त रांगीला लागता यावं. हा. आणि जे शाळामध्ये खिचडीच्या रांगीत पोराव प्रॅक्टिस करा, इथून पुढे तुम्हाला वाऱ्या करायच्या. शाळामध्ये खिचडी वाटत असताना अशी बी रांग धरायची आणि असं निबर व्हायचं. किती रांग मोठी असू द्या, पहिली खिचडी भेटली पाहिजे. मग तेव्हा बिस्किट गोळा करणं होते. तर आणि काय महिला मंडळ ज्या चपळ असतात का, बापा बापा बापा
मग ते बिस्किट गोळा करायचं बघा. दिंडी चालता चालता ती एकदा बघती आता 100 माणसं येतात. आपली दिंडी इथून कमीत कमी अर्धा किलोमीटर जाते. दिंडी सापडायची बिस्किट बी सापडायचं. आता कसं करायचं? ती चालता चालता म्हणते ओ मामा द्यान लेकरू रडायले, ओ मामा द्या ना लेकरू रडायले. ते म्हणतो लेकरू कुठे आहे? दिंडीत चालायले. द्या ना मामा लेकरू रडायले. आणि लेकरू कुठं? दिंडीत चालायले. आणि एक घेतल्याच्या नंतर शांत बसत नाही. माय द्या ना अजून एक, आमची मावशी लंगडी आहे. अगं तू एक घेतला खाय ना तेवढा पुढा, आमची मावशी लंगडी आहे. मग तिचंही घ्यायचं त्याचंही घ्यायचं आणि कुठं जायचं? पुढं चालायचं. आणि दिंडी सापुढं, ज्याला चॅप्टरपणा म्हणतात. कारण काही सुद्धा वारीला जाणारा माणूस 2 गोष्टी विसरतो. एक आपलं वय विसरतो आणि दुसरी गोष्ट आपली लाज विसरून जातो बघा. कारण सहज आपल्याला वाटलं कथामध्ये नाचाव, लोक काय म्हणतील, आपल्याला नाचता येत नाही. पण वारीच्या वाटाला बघा, म्हातारा माणूस बी असू द्या, अहो असं फुगड्या खेळतात, अशा फुगड्या खेळतात, माकडं तरी कमी उड्या हाणते, एवढे म्हातारी जास्त उड्या हाणतात बघा. महाराज विचारलं नाही ताकद कशाची आहे? अहो भजनाची ताकद आहे. सहज एखाद्यानं रानात काम करताना आपण विचारावं तुमचे गुडघे दुखत आहेत का? आता गुडघे काम करू देत नाहीत. पण वारीच्या वाटाला महाराज माणसं तरी तरुण पोरं बसते ना, पण म्हातारी अजिबात नाही बसणार. एखाद्याला म्हणावं बाबा आज पाय दुखायले गाडीत बसा ना, मग का वारी घडत असती का? वारी घडत नाही. कारण ताकद आहे माझ्या ज्ञानोबारायची. भजन घेतलं की अंगामध्ये ऊर्जा निर्माण होती. आणि मला त्या वारीला जाताना नियम बी, कारण वारीला जायचं असेल तर महाराज म्हणतात नाचत जाऊ या गावारे सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्या गावा खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्या गावा खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्या गावा खेळिया सुख देईल विसावारे. बळिया गाळा पाळले तो ताळा, निघनाही कळी काळा रे, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावारे, गावा खेळिया सुख देईल विसावारे. कारण संतांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. महाराज म्हणतात नाचत जाऊ या गावारे खेळिया. कारण नाचत नाचत आपले पायही दुखत नाहीत आणि आपलं अंगही दुखत नाही. ताकद आहे महाराज भजनामध्ये, ही ताकद आहे. कारण केवढाही म्हातारा माणूस असू द्या, वाखरीच्या रिंगणामध्ये गेलं की त्याला तरुण पण आलंच म्हणून समजा. काय चिखलानं भरते, काय महाराज धिंगाणा, काय मस्ती. कारण तिथं माणसं केवढा मोठा आहे अजिबात बघत नाहीत. वारीच्या वाटानं इथं तुम्हाला केवढा महाराज आला की आपण महाराजाला बोलायला घाबरतो. मोठे महाराज आहेत, मोठे महाराज आहेत. पण जो महाराज 25-25 हजार कीर्तनाचे घेतो ना कचरू महाराज, तो महाराज वारीच्या वाटाने एखादबार तुम्हाला बिस्किटाच्या रांगीत दिसत ध्यान मावली ध्यान मावली. आणि मग आपण बघा बाप्पा याला तर मोजून 25 दिले आपण, हे 5 रुपयाच्या बिस्किटाला रांगीला. मग आपण त्याला म्हणा बाबा इकडे या, आम्ही घेऊन देतो. नाही नाही, हे खाण्यात मजाच वेगळी आहे, हे खाण्यात मजाच वेगळी आहे. कारण वारीच्या वाटाला गेल्याच्या नंतर माणूस केवढा मोठा आहे, आपण संतापेक्षा मोठे नाहीत. आणि जो हे विसरतो ना त्याला खरी वारी घडल्याशिवाय राहत नाही बघा. ही ताकद आहे माझ्या ज्ञानोबारायमध्ये. मग वारी आहे पांडुरंगाची, पण भजन कोणाचं आहे? संताचं. आणि संताचं भजन केलं की महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत आपण होतो कशामुळं? कारण संताच्या भजनामध्ये तेवढी ताकद आहे, संताच्या भजनामध्ये ताकद आहे पुण्यवंत होण्याची. म्हणून तर पहा प्रत्येक संताच्या वारीमध्ये हे संताचं भजन आहे. एवढंच नाही तर आज बाळूमामाला जाऊन आपल्यातून बरेच वर्ष झाले, पण आज सुद्धा आपण बाळूमामाचं भजन करतो. कशामुळं? कारण आपल्याला माहित आहे बाळूमामा जरी आपल्याला दिसत नसतील तरी आजही बाळूमामा जिवंत आहेत. खरं सांगा मेंढ्याला किंमत अगोदर होती का? कारण संताची ताकद तुम्हाला सांगतो. आता आपल्या इकडे भिंती येतात, त्या भिंतीवरती लिहावं लागतं इथे थुंकू नाही, तरी सुद्धा माणसं त्या नावावरती पिचकारी मारतात. अशीच एक भिंत आहे ज्या भिंतीला संताचा स्पर्श झाला, त्या भिंतीचं आज मंदिर आहे. चालविली जड भिंती हरणी चांगयाची भांती, मोक्ष मार्गीचा सांगा की नानो बाबा,
मोक्ष मार्गीचा सांगाची ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा कारण भिंतीवरती लिहून सुद्धा माणसं त्या भिंतीवरती थुकतात, पण ज्या भिंतीला माझ्या ज्ञानोबा परिचय झाला आज त्याच भिंतीच्या दर्शनासाठी रांग लागती. ही संताची कृपा आहे, ही संताची ताकद आहे. आज खरं सांगा, रेड्याला कोणीतरी चांगलं म्हणतंय का? म्हशीला समजा वाघारू झालं, वाघारू झालं माणसाला आनंद वाटते, पण रेडकू झालं तर रेडकू माणसं ठुतेत का? काय म्हणतात, हे काय कामाचं नाही. मग त्या रेडा आपल्याला कामाचा नाही वाटतो, पण त्याच रेड्याच्या मस्तकावरती माझ्या ज्ञानोबारायने हात ठेवला. आज त्या रेड्याच्या समाधीचा उत्सव साजरा होतो. ही ताकद संताची, ही ताकद संताची आहे. म्हणून महाराज एकदा संतानं कृपा केली, कृपादान केले संते कल्पांत ही सरेना. मग संत कृपा करतात त्यासाठी काय करावं लागते? म्हणविता त्यांचे दास. आणि एकदा संताचे दास झालो की संत आपल्यावरती कृपा करतात. बघा, अगोदर मेंढ्याला किंमत होती का? नाही, पण बाळू मामाच्या संगतीत त्या मेंढ्या गेल्या की उभ्या पिकातून आपण मेंढ्या घालू देतो. कशामुळं? बाळू मामाच्या मेंढ्या, बाळू मामाच्या मेंढ्या येतात. आणि त्या मेंढ्या आपल्या शेतातून गेल्या की आपल्याला वाटतं आपलं धन भरभराटीने येतं. हे कशामुळं? बाळू मामावरती विश्वास आहे, बाळू मामावरती विश्वास आहे म्हणून त्या मेंढीचं सुद्धा आपण दर्शन घेतो. पण काही काही बोकडं एवढे दुर्भाग्य असते, सटीला त्याचा कार्यक्रम होतो, देवाच्या नावावरती त्याचा कार्यक्रम होतो. पण एक सांगू का महाराज, जर आपण एवढं देवाला मानित असतो ना, एवढं आपण संताला मानित असतो ना, तर काही गोष्टी आपण जपल्या पाहिजे, काही गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. त्याचं कारण आहे, कारण आपल्याला थोडं लागलं तरी सुद्धा आपल्या जीवाची कासावीस होतो. पण त्यांच्या मानेवरती सुरी चलवताना कधीतरी आपणही विचार केला पाहिजे की खरंच हे देवाला मान्य होईल का? तुमचं काय जे नियम असतील ते आपल्याला काही घेणं नाही, फक्त मी एक आलय ओघाला म्हणून सांगायलो. बरोबर आहे का नाही? कारण बाळू मामाच्या संगतीमध्ये मेंढ्या गेल्या म्हणून आज त्या मेंढीचं सुद्धा मंदिर होतंय आणि त्या मेंढीच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण सप्ताह करतो. मग संगत कोणाची करायची? देवाची संगत करतान तरी सुद्धा उद्धार आहे, पण संताची भक्ती जर करतान, संतांचं जर नामस्मरण घेतान तर महाराज म्हणतात तुम्ही महालाभ तुम्हाला भेटू शकतो. माझी वाचा तुटी, लगी 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 माझी वाचा नगी माझी वाचा तुटी, नगी माझी वाचा तुटी, नगी माझी वाचा तुटी, नगी माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी, नगी माझी वाचा तुटी, लेगे मालवाचा तुटी, हो लेगे मालवाचा तुटी, माला पुकासाठी, माला पुकासाठी, पुकासाठी लेगे मालवाचा तुटी, लेगे मालवाचा तुटी, लगी माझी वाचा तुटी, लगी माझी वाचा तुटी, हे माझी वाचा तुटी, हे माझी वाचा तुटी, हे माझी वाचा तुटी, हे माझी वाचा महाराज म्हणतात एवढा जर लाभ
असल तर माझी वाचा संताच्या नामस्मरण घ्यायला कधीच तुटी पडू देणार नाही. कधीच देवाचं भजन करायला, संताचं भजन करायला माझी वाचा थांबणार नाही. नेगे माझी वाचा तुटे. आणि संताचं जर भजन केलं, नामस्मरण केलं तर महाराज म्हणतात महालाभ सुखासाठी. कारण संताच्या भजनामध्ये अनेक लाभ आहेत महाराज. आणि एकदा संताचं भजन केलं की आपल्याला बाकी दुसरी कुठल्याच गोष्टीची काही गरज नाही. कारण संताच्या नामस्मरणामध्ये तेवढी ताकद आहे. पण आपलं कसं झालंय माहितीये का, करणं कमी आणि आव्हान जास्त झाले बघा. आणि संताला तेवढं जमत नाही. कारण संत म्हणतात तुम्हाला येईल तसं म्हणा, येईल तसं रामकृष्ण हरी म्हणा. पण आपल्याला लय अवघड आहे. आपल्याला जमत नाही ना, तरी सुद्धा आपण येड्यावानी म्हणायचं बघतो. उगा आपण आव्हानासारखं म्हणतो. पण महाराज म्हणतात भजन ते मंगळवाणी. मग अनेक गोष्टीचे आव्हानायची नाही, जसं येईल तसं म्हणावं. आणि ज्या गोष्टीचं कळतंय का तशीच भक्ती करावं. ज्या गोष्टीचं ज्ञान नाही आपलं मुकाट्यानं रामकृष्ण हरी म्हणावं. आपली जास्त IQ भक्ती झाली बघा. IQ भक्ती झाली. कसं झाले माहितीये का, दुसऱ्यानं केलं की आपल्याला वाटतंय आपण बी करावं. पाठीमागे एक बातमी पसरली होती बघा. नंदी दूध प्याला, महादेवाच्या पुढचा नंदी दूध प्यालाय. तुम्ही सुद्धा ऐकली असेल, बरोबर आहे का नाही. सगळ्या महिला मंडळानं मग काय केलं, लेकरायला दूध पाजायचं कमी केलं, पण दगडाच्या नंदीला प्या प्या. आणि मग ते दगडाचा नंदी दूध प्यालाय का नाही, आणि दूध प्यालाय का नाही हे फक्त तिच्या जीवाला माहिती, मायच्या ना देवाला माहिती. आणि तेवढ्यात एखादीनं तिला विचारावं, माय माय हातान प्याला, तू हातान बाई 1.5 वाटी प्याला, 1.5 वाटी प्याला. हे मला माहिती नव्हतं. आमच्या घरचं मंडळ म्हणजे आमची बायको ती 1.5 घंटा झालं वाटी घेऊन नंदी पुढे बसली. त्यानं महाराजाची बायको मी, त्यानं महाराजाची बायको, पण नंदी जीभच बाहेर काढली. आणि मी कीर्तनानं उशिरा आलतो, आपलं डोळे चोलीत म्हणलं ही रडायली काऊन, नेमकं झालं काय, माईची तिचे भांडणं झाली का काय. मी आईला म्हणलं काय झालंय, म्हणलं काय झालं, नदी दूध प्याला. नदी दूध प्याला म्हणलं कोणाच्या हातानं, बायकोच्या हातानं. आणि मी म्हणलं अगं नदी दूध पित असतं काय बोल नको, आपलं तोंड कशाला बोल नको काय. मग मी डोळे चोलीत बघायलो 1.5 घंटा. ती म्हणली त्यानं त्यानं महाराजाची बायको मी त्यानं. पण नंदीनं अजिबात जीभ बाहेर काढली नाही. मग तिनं शेजारीने येताना पाहिलं की वाटी उचलली, तुळशीच्या वृंदावनामध्ये टाकली, तुळशीच्या आळ्यात टाकली, पुढं वाटी आणि रिकामी वाटी आणि चमचा घेतली. आणि शेजारीने आली म्हणली माय प्याला का दूध, एकच चमचा राहिलाय म्हणली. आणि मी बघितलं, म्हणलं बापा 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 काय येड्याचा बाजार झालाय म्हणलं. तू मी तरी माणसाला घुमून पैसे आणतो म्हणलं, अरे तू तर देवालाच घुमवायलीस ना माझ्यापेक्षा पुढचं. अरा म्हणलं अवघड केलंस म्हणलं तू. आणि मग शेजारीन म्हणली पेली 1.5 वाटी पेली म्हणलं, एकच चमचा राहिलाय. माय महाराजाची बायको ये. मी म्हणले ना तो उद्धारच झाला महाराजा संग लग्न करून. मी म्हणलं तिचा उद्धार झाला मनातली मनात म्हणलं, पण मी पुराण नरकात गेलो ना. कारण हे न पिणाऱ्या नंदीला म्हणते दूध प्याला, दूध प्याला. ना आता मी जर चहा कर म्हणलं तर मला काळा द्याला. अगा गा 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 म्हणलं कोण्या देवाचं पुण्य केलं तर मी ना असं येडं पदरात केलं. पण महाराज बायकोला अजिबात बोलायची हिंमत नाही. ती म्हणली बघा प्याला का नाही दूध, प्याला म्हणलं प्याला. आपली काय हिंमत आहे नाही म्हणण्याची. म्हणलं 100% दूध प्याला. पण महाराज कोणाला बोलावं पण नाही. आणि आता महाराज तुम्हाला आधी लय बरं वाटत होतं, चेहराच उतारला. आता काही सांगूच नका महाराज तुम्ही, मीच लग्न जमिवणार यायचा. चट्टच रेंजच गेली. मला माहिती आहे ना अवघड झालंय महाराज, लय अवघड. कारण सहज बायको बोलता बोलता लयच बेकार बोलती गुरुजी. माझी बायको मला एकदा सहज म्हणली तुमच्यात आणि बैलात काहीच फरक नाही. बघतो मी म्हणलं माझ्यात आणि बैलात फरक नाही, मला काय माहिती एवढं लागत आहे. मी सुरुवातीपासूनच नांगर धरला असा असा. माझ्यात आणि बैलात फरक नाही. म्हणलं कशामुळं, ते म्हणली मी सिद्ध करून दाखवते. मी म्हणलं कसं, ती म्हणली पहा महिला मंडळात 1,500 रुपये महिना चालू आहे का नाही. मी म्हणलं हो चालू आहे. गाईला सुद्धा आता महिना चालू झालाय का नाही. मी म्हणलं हो झालाय चालू. मग गाईला 1,500 रुपये महिना आहे, बाईला 1,500 रुपये महिना आहे, माणसाला नाही आणि बैलाला नाही. तुमच्यात आणि बैलात काय फरक आहे. अरा खरंय म्हणलं बैलात आणि आमच्यात काही फरक
नाही पण मी बी म्हणलं मग 12 गावचं पाणी पिणारा महाराज. मी म्हणलं हे बघ, सरकार आमच्यावरती अजिबात अन्याय होऊ देत नाही, सरकार हुशार आहे म्हणलं. ती म्हणली कशाचं? पहिल्यापासून तुमच्यावर अन्यायच केला. म्हणलं काय अन्याय केला? म्हणली जास्त फिरत आहे कोण? म्हणलं मी. ती म्हणली मग फुल तिकीट कोणाला आहे? म्हणलं मला. आणि कधी कधी कोण फिरतंय? म्हणलं तू. हाफ तिकीट कोणाला आहे? म्हणलं तुला. आणि कधीच कोणी कुठं जात नाही कोण? मी म्हणलं आपली आजी. म्हणली फुकट कोणाला आहे? म्हणलं तिला. पण म्हणलं सरकार हुशार आहे म्हणलं. सरकार येडं, सरकार लय हुशार आहे म्हणलं. कोणाच्या नादी लागाव पण सरकारच्या नाही. ज्याला फुल दिमाग असतो त्याला फुल तिकीट असते म्हणलं. ज्याला हाफ टकुर असते त्याला हाफ तिकीट असते. आणि ज्याला टकुरच नाही फुकट आळंदीला जा नाही तर पंढरपूरला जा. एक जण पंढरपूरच्या गाडीत बसलं आणि मी म्हणलं कुठं जायचंय? कार्तिक वारीला. मी म्हणलं आळंदीला का? हो. मी म्हणलं ही गाडी पंढरपूरला चालली ना, पांडुरंगात दर्शन घेऊन जाऊ म्हणली. द्यायचं घ्यायचंय आपल्याला, काय करायचं म्हणलं, द्यायचं घ्यायचंय, फुकटचं फुकट जाऊ दे म्हणलं. आवड कोणाच्या नादी लागाव पण तिच्या अजिबात नादी लागू नये महाराज. तुम्हाला आता बरं वाटायला गुदगुल्या व्हाल्यात म्हणलं अवघड आहे. असं म्हणल्याच्या नंतर मी म्हणलं अगं नंदी दूध प्यालाच नाही ना गबासा म्हणे. हो प्याला प्याला म्हणलं, आमच्या घरी नंदी दूध प्याला. आता मी गावात कीर्तन झालं तरी म्हणतो नंदी दूध प्याला. लय अवघड आहे महाराज. गुरुजी खरं सांगा, भामतेची भक्ती मी कशामुळे सांगायलो? आता कसं झालं माहितीये का, आव आणणारी भक्ती जास्त झाली. भागवत कथेमध्ये जर आपण सुरुवातीला नाही सांगितलं या कथेचं फळ काय, बाया कथाला येणारच नाही. आम्हाला अगोदर सांगावं लागतं. ही कथा ऐकल्याच्या नंतर माणसाचा उद्धार तर होतोच होतो. आता शिवमहापुराण जास्त निघले, बरोबर आहे का नाही? आता शिवमहापुराणामध्ये कथा काय हे सांगण्यापेक्षा कोणती पूजा केल्यावर काय फळ भेटतं हे जास्त सांगावं लागेल. बेलाचं पान वाहिलं तर काय भेटतंय, त्याच्यावरती चंदनाना ओम काढून जर वाहिलं तर काय भेटतं हे पूर्ण महिला मंडळाला माहिती. महाराज लोकांपेक्षा जास्त अभ्यास यायचा गुरुजी, लय अभ्यास. आता नवरात्रामध्ये 9 दिवसाचे उपवास आहेत यांची. नवरात्रामध्ये 9 दिवसाचे उपवास आहेत. पण त्या नवरात्रातल्या उपवासाला बघा भेंडीची भाजी जमती ना आजी? वा, भेंडीची भाजी जमती. बाबा देवी भागवतात आहे का? मी 2दा केलं, नाही भेटला मला, अध्यायच भेटला नाही. भेंडीची भाजी भेटते. मी 2-3 महाराजाला विचारलं, म्हणलं भेंडीची भाजी येडी येत का काय? म्हणून लोक बोटाडानं हाणते ना, महाराज येत नव्हतो मी. मी म्हणलं पण आमच्या घरी जमती. तुमच्या घरी काही जमते म्हणे, नंदी दूध पितो द्या, भेंडीची भाजी जमत नाही. म्हणलं अवघड आहे आपलं न बोललेलं बरं. मग मी तिला म्हणलं होय कोण्या पोथीत वाचलं? का बसा, पहिल्यापासून बघा ना म्हाताऱ्या चट भेंडीच्या भाज्या खात्यात. म्हणलं उपवास किती दिवसाचा आहे? म्हणे 9 दिवसाचा. मी एकदा विदर्भात गेलो, तिथं शेपूची भाजी होती. काही काही लांब गेल्याच्या नंतर नाशिक भागात जर गेला तर तुम्हाला उपवासाला पोहे खायला भेटते, टमाटर टाकून मस्त पोहे उपवासाला जमतंय म्हणते. आता एवढं आपण खातो कशामध्ये? नवरात्रामध्ये. आता हे उपवास नवरात्रातले. आता कोणत्या उपवासाला काय जमतं यायला चांगलं माहिती. परत एक उपवास असतो तुम्हाला नागपंचमीचा असतो ना. वर्षाच्या 365 दिवसापैकी कमीत कमी 150 दिवसाचे तुम्हाला उपवास येतात. पण या 150 उपवासापैकी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी एकतरी उपवास धरता का? सगळे उपवास कोणासाठी येतं? दुसऱ्यासाठी, नवऱ्यासाठी, भावासाठी. नागपंचमीचा उपवास भावासाठी असतो. मग त्या भावासाठी असतो जो उपवास, त्या उपवासाला साबुदाण्याची उसळ जमत नाही, सापाची अंडी असते म्हणून. येईनच शोध लावला इमानदारीनं. त्याला विचारा तुम्ही खातात का साबुदाण्याची खिचडी? खातात का तुम्ही नागपंचमीच्या उपवासाला? माहीच मी खोटं बोलत नाही, बारीक अभ्यास करतो मी. अभ्यासच बारीक करावं लागते महाराज. ते जमत नाही. कारण मी नागपंचमीच्या दिवशी झोपेतून उठलो आणि उठल्या मी म्हणलं चल जेवायला. तुम्ही खा म्हणे मला उपाशी. मी म्हणलं तुला उपाशी? मग संगच खाऊ म्हणले मी. थांब मी साबुदाणा. थांबा माय, जाऊ नका दुकाना. म्हणलं काऊन? आता साबुदाणा जमत नाही. म्हणलं काऊन? ती सापाची अंडी असते. मी म्हणलं कोणी सांगितलं तुला? पहिल्यापासूनच खात नाही. मग आता ते उपवासाला असा भिंतीवरती साप काढायचा आणि भिंतीवरती साप काढायच्या नंतर हळदी कुंकू द्यायची, पूजा करायची. नागराजा तुझी आज आली. पूजा चालू असताना एकदा नागराजाला वाटलं माझ्या अहिल्यानगर मध्ये दरवर्षी भक्तीनबाई भिंतीच्या सापाची पूजा करते, एकदा साक्षात दर्शन द्यावं म्हणून मागच्या भिंतीपासून आला आणि भक्तीनबाईच्या पुढं फणा काढून बसला. आता फणा काढून बसला, भक्तीनबाईची डोळे झाकून पूजा चालू होती. भक्तीनबाई आवाजच दे ना. नागराजाला वाटलं हिचं घर घेऊन पुन्हा मला गावात जायचंय, पळशीला जायचंय म्हणून नागराजानं आवाज द्यायला चालू केलं.
भक्तीन बायला वाटलं माय मांजर दूध पेले काय, तिनं जसे डोळे उघडेन पुढं देव दिसला. आता हिनं हळदी कुकू द्यावा का नाही देव दिसल्या. हिनं जसं देवाला पाहिलं पप्याचा बाप पळतच आला नाही का, टपूच साप मोकळा केला. आता खरं सांगा, खऱ्या सापाला टपू आणि खोट्या सापाला हळदी कुकू कसा देव पावन माय आपल्याला. या अशी आपला भामट्याचा बाजार आहे, म्हणून आपलं अवघड झालंय बघा. पण संतांच्या सानिध्यात गेलं की संत अगोदर देवाची प्राप्ती कशी करायची शिकवतात आणि तात्काळ आपल्याला आपलं सारखं करतात, आपलं अज्ञान घालवतात. म्हणून महाराज संतांच्या संगतीत जावं. संतांच्या संगतीत गेलं की आपलं अज्ञान दूर होतं आणि देवाची भक्ती कशी करावी हे आपल्याला कळतं. म्हणून संतांच्या सानिध्यात जावं. कारण या संसारामध्ये तप्त झालेलो आपण, विश्रांती जर पाहिजे असेल तरी संताशिव नाही. म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, नामा म्हणे देवा चला तया काया विश्रांती घ्यावया कल्पावरी. कारण संतांच्या सानिध्यामध्येच विश्रांती असते. म्हणून महाराज अभंगाच्या तिसऱ्या विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, पायी संताची अभाव, पायी संताची अभाव, पायी संताची अभाव, पायी संताची अभाव. नेगे माझी वाचा तुटे, 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 नेगे माझी वाचा तुटे. अरे विठो पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पुंडरीक वर्ग हरी पंढरीनाथ भगवान. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, पायी संताची अभाव, निघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. महाराज म्हणतात, तुम्हाला जर विश्रांतीच पाहिजे असेल तर संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय विश्रांती भेटू शकत नाही. कारण महाराजाचे अनेक प्रमाण आहेत. महाराज संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा कल्लोळ. कारण संतांच्या सानिध्यामध्ये अखंड सुख आहे, अखंड सुख आहे. ज्याला वाटतं महाराज की या संसारामध्ये आपण तप्त झालो, आपल्याला विश्रांतीची गरज आहे, एकदा तरी वेळ काढून माझ्या पैठणला नाथबाबाच्या दरबारात जा आणि एकदा नाथबाबाचं दर्शन घेऊन नाथबाबाच्या रावळामध्ये तुम्ही 2 मिनिटं जरी बसलात ना तरी सुद्धा महाराज तुम्हाला विश्रांती भेटल्याशिवाय राहणार नाही. वेळ काढून तुम्ही एकदा आळंदीमध्ये जा, माझ्या ज्ञानोबरायाच्या सुवर्ण पिंपळाखाली 2 मिनिटं जरी बसलात ना तरी सुद्धा तुम्हाला सुखाची झोप लागल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद संतांच्या सानिध्यामध्ये. म्हणून देवाला जरी विश्रांती घ्यायची असेल तर साधू संत म्हणतात, संतांच्या दरबारामध्ये महाराज आम्ही पुण्यवंत झालो, पण आमचं जर पाप जाळायचं असेल तर काय करावं लागेल. तुका म्हणे पापी, 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 तुका म्हणे पापी. जाती संतांची आदपी, वा गुरुजी वा. जाती संतांची आदपी, नेगे
पाप सुद्धा जळण्याची ताकद माझ्या संताच्या नामस्मरणामध्ये आहे. तू कामने पापे जाती संताची या जपे नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याच्या अगोदर बोलण्याच्या ओघातून कोणाचं मन अंतःकरण दुखवलं असेल तर आपलंच लेकरू आपलंच बालक समजून माफ करताला अशी अपेक्षा ठेवतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आज कीर्तनाच्या साथ संगतीसाठी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी महाराज मंडळी एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा महाराज.